पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं कडक निर्णय घेतलेले आहेत. सिंधू करार तोडणं असेल किंवा आपल्या हाय कमिशनला बोलवणं असेल, पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवणं असेल आणि अरबी समुद्रामध्ये गस्त असणे आणि त्यालाच उत्तर सुद्धा पाकिस्तान देताना दिसून येतोय. परंतु आता अ, ही संपूर्ण जी संघर्ष चाललेला आहे, तो लढाईच्या दिशेने चाललेला आहे का, हे आपण जाणून घेणार आहोत आणि नेमकं पुढे काय होणार आणि काय करणं अपेक्षित आहे या संपूर्ण भारत आणि पाकिस्तानच्या या संघर्षामध्ये. आपल्या सोबत आहेत माजी परराष्ट्र अधिकारी सुधीर देवरेजी. देव साहेब, मला सांगा की आत्ताची ही जी सिच्युएशन आहे, म्हणजे काल परवा जे आहे ते फ्रान्सकडून महत्वाचे फायटर जेट आहेत ते त्याच्या संदर्भामध्ये करार झालेला आहे. नेमकं काय होतंय, काय घडतंय? आजची परिस्थिती फारच गंभीर आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आपण म्हणाल्याप्रमाणे भारताने ताबडतोबच काही कारवाया केल्या, काही त्याच्यात स्टेप्स घेतलेल्या आहेत आणि पाकिस्तानी त्याला काही प्रत्युत्तर द्यायचं म्हणून त्यांच्याकडनं सुद्धा काही घेतलेले आहेत. आता दोन्ही देशामध्ये अशी परिस्थिती आता आहे की ह्याच्या पुढे आपण अजून काही करू का? देशामध्ये आपल्या तर खूपच आता चीड आहे, खूपच राग आहे आणि ह्याच्यामध्ये काही प्रकारची लष्करी कारवाई व्हावी अशी एकूण जनतेची सुद्धा अशी प्रकारची मागणी आहे. तर अशा परिस्थितीमध्ये पुढच्या काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये काय होईल ह्याच्याबद्दल साहजिकच सगळ्या लोकांना चिंता आहे. आणि तुम्ही आता जे फ्रान्सकडनं आपण जी राफायल विमानं घेतली त्याचा उल्लेख केलात. अर्थात हा करार आधीपासूनच चर्चेत होता. म्हणजे हा आता झाला, या घटनेशी काही संबंध आहे असं मला काही म्हणता येईल असं वाटत नाही. आपण त्यांच्याकडनं 26 विमानं घेतली, 22 ही सिंगल सीटर, 4 ही डबल सीटर, ट्विन सीटर अशी. आणि रफायल हे अत्यंत सध्या आधुनिक असं विमान आहे, फायटर जेट आहे. 4.5 जनरेशन हे फायटर म्हणतात. तर अशामुळे भारताची आणि हे आपल्या एअरक्राफ्ट कॅरियरवरती विमान असणार आहे. म्हणजे हे नेव्हीचं विमान आहे. तर ह्याच्यामुळे आपली सामुद्रिक शक्ती खूप वाढेल. पाकिस्तानला म्हणा किंवा नंतर चीनला म्हणा, ह्याच्यामध्ये आपण सामना देण्यासाठी त्यामुळे सुसज्ज होऊ अशी कल्पना आहे. 20-30 अजून 5 वर्षानंतर ती विमानं आपल्या ताफ्यामध्ये येतील. तोपर्यंत सगळी तयारी होईल आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे त्याच्यामध्ये. फ्युसलाज आपण बांधणार आहोत, मेंटेनन्स हे आपण करणार आहोत, एव्हिओनिक्स काहीतरी आहे त्याच्यामध्ये. तर थोडक्यात म्हणजे भारताची जी लष्करी शक्ती वाढण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं पाऊल आहे. पण याचा अर्थ जर भारताची लष्करी शक्ती जर वाढत असेल तर याचा अर्थ की युद्धाच्या दिशेनं आपण चाललोय का? नाही, आता म्हटल्याप्रमाणे की या रफायलच्या खरेदीचा आणि या सध्याच्या घटनांचा तसा अर्थार्थी संबंध नाही आहे. आणि भारताची लष्करी शक्ती आधीच वाढलेली आहे. गेले कित्येक वर्ष आपण हे करतो आहोत. बालाकोटमध्ये आपण दाखवलेले आहे, त्याच्यानंतर सर्जिकल स्ट्राईकमध्ये दाखवलेलं आहे. आणि भारत आणि पाकिस्तान यांची तुलना तशी होऊ शकत नाही, कारण पाकिस्तान खूप लहान देश आहे भारताच्या मानाने. परंतु भारताने गेल्या 2-3 वर्षामध्ये आपली ज्याला संरक्षणावरचा जो खर्च असतो, वार्षिक खर्च, तो वाढवलेला आहे. आपलं लष्करी उत्पादन सुद्धा वाढवलेलं आहे, एक्सपोर्ट करतो आहे आपण. तर या सगळ्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की भारताची सध्याची लष्करी शक्ती खूपच त्या मानाने अद्ययावत आहे. आणि ह्याच्यामध्ये आता काय निर्णय भारत सरकार घेईल हा अर्थातच मुद्दा आहे. याच्यामध्ये अशी प्रकारची तुम्हाला कारवाई करावी लागेल की ज्यामुळे पाकिस्तान ह्याच्यानंतर पुढे असं प्रकारचं जे निघृण अशी त्यांनी जी हत्या केली आणि आपली जी माणसं अशी जी माणसं नुसती फक्त तिथे काश्मीरमध्ये ह्याच्यासाठी गेलेली होती, पर्यटनासाठी, त्यांना मारलं. अशा प्रकारची घटना पुन्हा होणार नाही.
अशा प्रकारचं आपल्याला काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल. आता ती ॲक्शन म्हणजे काय असेल, ती केव्हा घ्यायची, ती अर्थातच भारताच्या दृष्टीने आपली वेळ आणि आपली जागा आपण ठरवणार आहोत त्याच्यामध्ये. बरं. आणि ती अशी त्यामुळे केव्हा काय होईल ते सांगता येत नाही. ते सरकारच्या ह्याच्यावरती अवलंबून आहे. पण आता चायनाचं जे स्टेटमेंट आहे त्यावरून काय काय संकेत मिळत आहेत? चायनाने अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे याच्यामध्ये. बरं. कारण चीनने म्हटले पहिल्या दिवशी तर ते म्हणाले होते की आम्हाला याच्यामध्ये खूपच धक्का बसला, अमुक तमुक वगैरे. पण नंतर त्यांचे जे गेल्या काल आणि परवाची त्यांची जी स्टेटमेंट्स आहेत त्याच्यामधनं असं दिसतंय की ते पाकिस्तानचीच पुनरी ओढत आहेत. पाकिस्तान म्हणाले की आम्ही याच्यामध्ये एक प्रकारचा न्यूट्रल जज करून ह्याची तपासणी करायची आमची तयारी आहे, असं आमचं प्रपोजल आहे. याला चीनने लगेच पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे चीन असं म्हणत नाही आहे की भारतावरती खरोखरच हा आता जो हल्ला झाला पाकिस्तानचा तो अत्यंत निंदाजनक आहे आणि त्यावर काहीतरी व्हायला पाहिजे ॲक्शन वगैरे, असं काही म्हणत नाही आहे. त्याचा अर्थ असा होतो की भारताने कुठली जरी आता ह्याच्यामध्ये ॲक्शन घेतली तर त्यामागे चीन पाकिस्तानच्या मागे उभा राहील असं वाटतंय. आता जर ताकद जर बघितली, शक्ती जर बघितली, तर भारताच्या बाजूने अमेरिका दिसतोय का आणि पाकिस्तानच्या बाजूने चायना, मग अशा वेळी काय सिच्युएशन असेल? असं असतं की पुष्कळ वेळेला अनेक देश तुमच्याबद्दल सहानुभूती दर्शवतात, परंतु शेवटी स्वतःचा आपला अर्थ ह्याच्यामध्ये हित बघत असतात आणि आपला स्वतःचा मतलब बघत असल्यामुळे तुमच्या मदतीला म्हणजे तुमच्या लष्करी कामासाठी मदतीला येतील अशी कोणाची खात्री सांगता येत नाही. त्यामुळे भारतावर आता अशी जेव्हा वेळ आलेली आहे ह्याच्यामध्ये भारताला खूपच अनेक लोकांनी ताबडतोब भारताच्या बाजूनी एक प्रकारची सहानुभूती दर्शवली. त्यांची सगळ्यांची स्टेटमेंट्स अतिशय भारताच्या बाजूची होती. जे काय घडलं अतिशय वाईट झालं वगैरे भारताबद्दल त्यांनी सांगितलं, परंतु त्यांची ही सगळी स्टेटमेंट्स भारताला उद्या काही जेव्हा लष्करी मदत आवश्यक ठरली तर तशी ती स्टेटमेंट्स त्या दृष्टीने उपयोगी पडतील का नाही ह्याचं काही सांगता येत नाही. कारण भारत हा जगातल्या एकूण राजकारणाचाच प्रकारचा एक अनुभव आहे. बरं. पण मग ट्रेड व्यापारावर काय परिणाम होईल? कारण चीननं जर पाकिस्तानला जर सपोर्ट करायचं जर ठरवलं असेल तर मग जो व्यापार आहे भारताचा चीनचा त्याच्यावर काय परिणाम होईल का? नाही, व्यापारावरती काही परिणाम होईल असं मला फारसं वाटत नाही. कारण आज चीन तुम्हाला जास्त विकतो आहे. आज भारत चीनकडनं फार मोठ्या प्रमाणामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू घेतो आहे आणि त्यामुळे भारत ॲक्च्युली हा चीनच्या व्यापारामध्ये आयात जास्त भारताची फार मोठ्या प्रमाणामध्ये. तर त्यामुळे चीनला त्यांच्या वस्तू विकण्यासाठी ह्याच्यामध्ये काही फारसं काही अडेल असं काही मला वाटत नाही. व्यापाराचा काही फारसा ह्याच्यामध्ये संबंध नाही आणि पाकिस्तानचा आणि आपला व्यापार जवळजवळ आता संपुष्टातच आलेला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये संबंध अजून बिघडले तर ते व्यापाराच्या दृष्टीने अजून खराब होतील असं काही त्याच्यात काही फारसं वाटत नाही. बरं. पण आता जे पाकिस्तानमध्ये, बलुचिस्तानमध्ये आणि खैबर पख्तूनख्वामध्ये जे अनरेस्ट चालू आहे त्याचा काय परिणाम होईल? कारण पाकिस्तानला अगोदर इंटरनल क्युरीज ज्या आहेत त्या बऱ्या कराव्या लागतील. पाकिस्तानची सध्याची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्ताननी हे असं कार्य कसं काय काम केलं हे थोडंसं म्हणजे न पटण्याजोगं आहे की त्यांना त्यांचे सध्या, परंतु पाकिस्तानचा सगळा इतिहास पाहिला, त्यांची भारताबद्दलची सगळी जी आत्तापर्यंतची जी पार्श्वभूमी ती पाहिली तर मात्र पाकिस्तान अशा गोष्टी करेल. आणि त्यांच्या लष्कर प्रमुखांनी जे 16 एप्रिलला जे तिथल्या मोठ्या सभेमध्ये जे भाषण केलं आणि त्यात जे सगळं उद्गार काढले
त्यावरून पाकिस्तान काही सुधारला आहे असं काही वाटत नाही. तर बलुचिस्तानमध्ये तिथली जी बलूच आर्मी आहे, बलूच लिबरेशन आर्मी, ही पाकिस्तानच्या विरुद्ध फार मोठ्या प्रमाणामध्ये उठलेली आहे. काही दोन महिन्यापूर्वी जी तिथे मोठी घटना घडली, जाफर एक्सप्रेसवरती जो हल्ला झाला, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानी लष्कराचे लोक पण मारले गेले. आता अशा घटना पाकिस्तानमध्ये होत आहेत. तिथे पख्तूनवामध्ये तर सततच तिथे वातावरण अतिशय पाकिस्तानच्या विरुद्ध आहे. POKमध्ये सुद्धा 3-4 महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये घटना घडलेल्या होत्या आणि तिथे मोठी निदर्शनं झाली होती पाकिस्तानच्या सैन्याविरुद्ध. तर या सगळ्या, आणि त्यांचा नेता इम्रान खान तुरुंगामध्ये आहे. पाकिस्तानच्या लष्करामध्ये सुद्धा इम्रान खानच्या बाजूनी आणि सध्याच्या लष्कराच्या प्रमुखाच्या बाजूनी असे 2 तट पडलेले आहेत. तर पाकिस्तानची सध्याची परिस्थिती अशी पाहता त्यांचं हे सगळं जे काय अत्यंत जे बार्बरिक अशी त्यांनी काम जे केलं आता, हे खरोखर मनाला म्हणजे लॉजिकली पटण्याजोगं नाही, पण पाकिस्तानच्या बाबतीत मात्र असं होत असतं. यात काही फारसं काही आश्चर्य नाही. बरं, आत्ता सध्या जर युद्ध जर पेटलं तर ते पाकिस्तानला परवडणार आहे का? म्हणजे की ज्या पद्धतीने पाकिस्तान चाललेलं आहे ते परवडणार आहे का पाकिस्तानची अर्थव्यवस्था पाहता? असं आहे, पाकिस्तानला काय, देर इज व्हेरी लिटल टू लूज. त्यांची इतकी परिस्थिती वाईट आहे की त्यांना त्याच्यामध्ये काही फारसं अजून नुकसान होईल असं काही वाटत नाही. भारताला नुकसान होऊ शकतं, कारण भारत सध्या एकूण आपली अर्थव्यवस्था उत्तम चाललेली आहे. भारतामध्ये स्टॅबिलिटी आहे. भारतामध्ये राजकीय घटना या सगळ्या आपल्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे चाललेल्या आहेत. तर अशा ह्याच्यामध्ये भारत आज 5व्या नंबरच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये जगामध्ये आहेत. 3रा नंबर होईल असं लवकरच वाटतं आहे. तर अशा ह्याच्यामध्ये लढाई ही गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये नुकसान होतंच. भारताला नुकसान होऊ शकतं, पण पाकिस्तानला होईल, पण पाकिस्तानला काय ह्याच्यामध्ये फारसा काही अजून खाली जातील एवढंच आहे त्याच्यामध्ये. बरं, पण आत्ताच्या या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये की पाकिस्तान ज्या आक्रमक पद्धतीने पुढे येतोय आणि भारताने 2-3 महत्त्वाचे जे निर्णय घेतले त्यामध्ये एक आहे सिंधू करारचा, त्याचा कसा इम्पॅक्ट होणार आहे? सिंधू कराराची ही जी भारताने भूमिका घेतली ही अतिशय डिप्लोमॅटिकली योग्य झाली असं मला म्हणावं लागेल. कारण गेल्या वर्षापासूनच आपला विचार चालू होता हा. म्हणजे असं एकदमच आज आपण घेतलं असं नाही आहे. गेल्या वर्षीच पाकिस्तानला आपण नोटीस पाठवलेली होती की आम्हाला या ह्याच्यामध्ये रिव्ह्यू करायचं आहे. ही जी ट्रीटी आहे ह्याच्यात आम्हाला खूप आता बदल करायचे वाटत आहेत. कारण ज्या पार्श्वभूमीवरती तो करार 1960मध्ये झाला त्याच्यात नंतर आता खूपच बदललेला आहे सगळीकडे. तर अशा ह्याच्यामध्ये आम्हाला हे बदल करायचे आहेत. आणि आता अशा या घटनेनंतर भारताने जो ताबडतोब निर्णय घेतला तर भारताला 3 नद्या पाकिस्तानकडे आपण ज्याला जास्त हे दिलेलं आहे म्हणजे झेलम, चिनाब आणि सिंधू, या 3 पश्चिमेच्या नद्या आणि सतलज, रावी आणि बियास या 3 ज्या पूर्वेच्या नद्या, त्या पूर्वेच्या नद्यांमध्ये सगळे जास्त पाणी वापर करणं वगैरे, धरणं बांधणं ह्याची सगळी मुभा भारताला आहे. आणि भारताने पश्चिमेच्या नद्या ज्या आहेत त्याच्यामध्ये फक्त आपल्याला ते शेतीसाठी पाणी वापरता येईल काही अंशी, किंवा रन ऑफ द रिव्हर ज्याला म्हणता येईल असं करता येईल, म्हणजे वापरता येईल हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टसाठी, पण ते पाणी खाली सोडून द्यावं लागेल त्याला. अशा प्रकारचं तेव्हापासून मान्य केलेलं आहे. तर आज आता आपण हा करार म्हणजे ॲबेन्समध्ये ठेवण्यामध्ये म्हणजे असं त्याचा हे अर्थ असा होईल की आता आपल्याला ज्या त्यातल्या अनेक अटी आहेत त्या अटींप्रमाणे पुढे वागायची गरज नाही. म्हणजे उदाहरणार्थ ज्याला तो जो डेटा म्हणतात ज्याला, की आज आता
पाऊस पडल्यानंतर किती पाणी आहे नदीमध्ये, किती खाली वाहत आहे, अमुक आहे, ही सगळी जी आपण माहिती त्यांना पुरवत असतो ती त्यांना द्यायची गरज नाही. उद्या आता आपण ठरवलं की ज्या पश्चिमेच्या 3 नद्या आहेत त्याच्यामध्ये आपण उद्या आज धरणं बांधायची आहेत समजा आपल्याला. त्यासाठी यापूर्वी पाकिस्तानचे लोक यायचे, पाकिस्तानच्या संमतीने करायचं, आणि त्यामुळे पाकिस्ताननी आपल्याला तिथे काहीही करू दिलं नाही. मी काल कुठे ऐकत होतो, जवळ 200 अशी प्रपोजल्स प्रोजेक्ट्स आपण गेल्या काही वर्षामध्ये पाकिस्तान समोर नेली होती, आणि कुठेही पाकिस्तानने त्याला मान्यता न दिल्यामुळे त्याच्यामध्ये काही झालं नाही. म्हणजे असला त्यांचा जो आडमुठेपणा आहे त्याची आता आपल्याला काही काळजी नाही, आपण त्याच्यासाठी त्यांना काही विचारायची गरज नाही. त्याच्यानंतर आता आपण पाणी त्या ॲग्रिकल्चरली पाणी आपण घेतलं समजा काही. सो आता आपण याच्यामध्ये पाकिस्तानला त्यांची माणसं पूर्वी यायची, त्याला आता बोलवायचं काही कारण नाही. त्याला आपण आपल्याला जे काय करायचं आहे त्या नद्यांमध्ये आपण करू. या 3 नद्यांमध्ये पाकिस्तान भले पुष्कळ आरडाओरडा करू देत, पाणी अडवण्याची क्षमता आपल्याकडे आता एवढंच आहे की ते क्षमतेला त्यासाठी खूप खर्च करावा लागेल, त्याला वेळ लागेल. कारण त्या नद्या मोठ्या आहेत, तिथलं पाणी वळवणं, त्याच्यासाठी धरणं बांधणं, त्याच्यासाठी कालवे तयार करणं, या सगळ्या गोष्टींना साहजिकच वेळ लागेल. परंतु हा एक प्रकारचा पाकिस्तानला सिग्नल दिलेला आहे आपण, हा त्यांना इशारा दिलेला आहे की आम्ही तुमचं हे पाणी अडवू शकतो, की तुम्हाला जे पाणी तुमचं जे अगदी लाईफलाईन तुम्ही जे म्हणता ती आमच्याकडनं जाते, आणि ह्याच्यावरती 2 देशामध्ये कुठलाही जेव्हा एखादा तह होतो किंवा करार होतो तो कोणत्या आधारावर होतो की दोन्ही देशामध्ये एक प्रकारचा विश्वास जेव्हा असतो, तेव्हा तो विश्वासच जिथे नाही आहे, तुम्ही अशी तुमचे वागणं आहे, तुम्ही अशा प्रकारचे दहशतवाद, असा आतंकवाद तुम्ही करताय, आमच्याकडे येऊन माणसं मारतात, तुमच्या या कराराला काय अर्थ आहे? बरोबर. त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल आता कसलंही सोयरसूतक नाही, हे या भारताने दाखवून दिलेलं आहे. हळूहळू याच्यामध्ये आता गोष्टी करू आपण आता. बरोबर. पण हे एक वेपन म्हणायचं या सगळ्या गोष्टी. हां, आता म्हणजे असं आहे की याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये एक ताकद आहे, कारण आपण वरचे ज्याला अपर रायपेरियन म्हणतो असे आहोत, आणि भारताने गेली 65 वर्ष पाकिस्तानला याच्यामध्ये मदत केलेली आहे. म्हणजे भारताने तेव्हा अत्यंत औदार्याने हे पाकिस्तानला दिले हे पाणी सगळे. म्हणजे असं म्हणता येईल ना की आपण वरती असल्यानंतर आपल्याला खालच्या देशाला सगळे पाणी द्यायची एवढी पूर्ण गरजही नव्हती, पण एक प्रकारची 2 देशामध्ये आपण शेजारी आहोत, काश्मीरचा हे याच्यामध्ये आपले संबंध सुधारावेत, ह्याच्यामध्ये या हेतूने हे आपण भारताने केलं, त्याचं आपल्याला आज फळ काय मिळतंय. तर त्यामुळे असं काही वाटायचं काही कारण नाही. बरोबर. आणि हेच जर चीननं आपल्यासोबत केलं तर, कारण 8% भाग चीनमध्ये आहे अजून सुद्धा सिंधूचा. आहे ना, चीनचं सिंधूमध्येच नाही पण तिकडे ब्रह्मपुत्र्यावरती चीन करतात आहे. पण चीनने कुठे कधी आपल्याला हे केलेलं आहे याच्यामध्ये. आपल्या ज्या अडचणी आहेत किंवा आपली जी तक्रारी आहेत किंवा आपले जे हक्क आहेत ह्याची पायमल्ली चीन करतच आलेला आहे. चीनने जेव्हा तिथे मोठी मोठी धरणं बांधली किंवा ब्रह्मपुत्रीचं पाणी वळवलं, किंवा अजूनही ते नवीन नवीन प्रोजेक्ट इथे आणता आहेत, तिथे त्यांनी कधी विचार केला याचा. त्यामुळे चीन काय करेल ह्याची तमा बाळगायचं आपल्याला कारण नाही आहे फारसं. बरं, दुसरं की जो लोकल सपोर्ट मिळाला या सगळ्या घटनेमध्ये, आता घरं पाडली सरकारने, वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत, परंतु लोकल सपोर्टचा महत्त्वाचा मुद्दा येतो की काश्मीरी लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्याचं दिसून आलेलं आहे. कसं डील करणार आता यावेळेला तर मला उलटा बघतोय मी, कारण यावेळेला या घटनेनंतर काश्मीरमधली सगळी जनता त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र येऊन सहानुभूती दाखवली. रात्री कॅन्डल मार्चेस केले, मोठी मोठी निदर्शनं केली. सगळ्या काश्मीरमधल्या शहरामध्ये गावामध्ये लोक एकत्र आले. आणि कालच तिथल्या जम्मू आणि काश्मीरच्या असेंब्लीमध्ये ठराव पास झाला. त्यांनी चीफ मिनिस्टरनी मोठ्या भावुकतेने सगळं सांगितलं की
आम्ही त्याला जरी आम्ही होस्ट असताना अशा गोष्टी घडल्या आम्हाला वाईट वाटतंय, पण तरीसुद्धा आम्ही ह्याचा पूर्णपणे निषेध करतो आहोत. तर एका दृष्टीने काश्मीरमधल्या लोकांची अशा प्रकारची सहानुभूती आणि त्यांची ह्यातली जी मनोधारणा आहे ती बदललेली असं वाटतं आहे. आता मला वाटतं तसं ज्या ज्या प्रकारची घटना घडली आणि काश्मीरी लोकांना गेल्या काही वर्षांपासून भारताकडून येणारी जी पर्यटक आहेत त्याचं साहजिकच खूपच फायदा मिळतो आहे त्यांना. त्याच्यामध्ये त्यांची अर्थव्यवस्था भारताच्या या पर्यटनावरती बऱ्या प्रमाणे अवलंबून आहे आणि संबंध सुधारत आहेत खूप. तर त्याच्यामध्ये मला वाटते पुढच्या काळामध्ये भारत आणि काश्मीरमधले जे लोक आहेत सगळे ते जास्त जास्त जवळ येतील आणि आतंकवादाचा मुद्दा म्हणजे आशा करायला हरकत नाही की कमी होऊ शकेल. POK भारत येऊ शकतो अशा एक दबक्या आवाजामध्ये नेहमी चर्चा आहे. ही योग्य वेळ आहे का? आता हे असं आहे की या गोष्टी सरकार, भारतचं लष्कर हे सगळ्या गोष्टी ठरवू शकतील याच्यामध्ये. पण POKमध्ये ज्या प्रकारची गेल्या काही नजदीकच्या काळामध्ये जी डेमॉन्स्ट्रेशन झाली तिथे त्याच्यातून एवढं स्पष्टपणे दिसून आलं की तिथली जनता आता पाकिस्तानच्या फार विरुद्ध गेलेली आहे. आणि ते भारताच्या दृष्टीने भारतालाही पुष्कळ भारताच्या दृष्टीने जवळीक मागतायत, भारतावर सहानुभूती जास्त दाखवत आहेत. तर याच्यामध्ये POKचा जो मुद्दा आहे अनेक वर्षांपासूनचा तो तर कसा पुढे हँडल करायचा हे अर्थात सरकार ठरवेल. या घटनेमुळं काही राष्ट्र सपोर्टला आले, अमेरिका, युरोपियन राष्ट्र वगैरे, आणि अनेक वेळा प्रश्न हा उपस्थित केला होता सुरक्षा व्यवस्थेवर. मोदींची यामुळे प्रतिमा जी आहे ती काही प्रमाणामध्ये खालवली असं वाटतंय का? नाही, मला वाटतं की अनेक देशांनी या घटनेनंतर भारताच्या बाजूनी पूर्णपणे सहानुभूती दाखवली अशा प्रकारे आणि आतंकवादाचा अत्यंत स्पष्टपणे निषेध केला. कारण टेररिझम ही काही भारतापुरतीच नाही आहे, अनेक जगामध्ये झालेली आहे. अनेक देशांना त्याच्यामध्ये फटका बसलेला आहे आणि इतके वर्ष भारतामध्ये होणारा मात्र आतंकवाद हा एक प्रकारचा बाजूला ठेवत असत. आता सध्या मात्र त्यांनी त्याच्यामध्ये तसं न करता ह्या घटना या आतंकवादीच आहेत असं म्हणून त्याचा निषेध केला. त्यामुळे एका दृष्टीने आपण आता जगातल्या इतर सगळ्या देशातल्या या विचारांशी आपण एक प्रकारचे संलग्न झालो आहोत असं म्हणायला हरकत नाही. तर युरोपियन देश म्हणा, इस्रायल म्हणा, अमेरिका म्हणा, या सगळ्या देशांनी आणि सौदी अरेबियामध्ये त्या दिवशी पंतप्रधान होते, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये याची निंदा केलेली आहे. सो मला वाटतं की जगामध्ये सहानुभूती मिळण्यामध्ये किंवा आपल्या बाजूनी विचार मांडण्यामध्ये काही कमी पडलेलो नाही होतो. पण ट्रम्पची भूमिका किती फायदेशीर ठरणार आहे आपल्याला? ट्रम्पने ताबडतोब लगेच ह्याच्यावरती प्राईम मिनिस्टरशी बोलून नंतर स्टेटमेंट करून निषेध केलेला आहे पूर्णपणे. आणि त्यांनी आपली भूमिका पण स्पष्ट केलेली आहे की पण ते म्हणाले की पाकिस्तान आणि भारत यांचा लढा 1000 वर्ष चाललेला आहे, 1500 वर्ष चाललेला आहे, जुनी गोष्ट आहे. म्हणजे अशा ह्याच्यामुळे अमेरिका काय ह्याच्यामध्ये भूमिका घेईल, परंतु सर्वसामान्याप्रमाणे त्यांची भारताला सहानुभूती नक्कीच राहील. बरोबर. हां, कारण मध्ये इस्रायलमध्ये जे काय झालेलं आहे त्याच्यात त्यांनी पूर्णपणे इस्रायलला संमती दिलेली आहे तशा प्रकारची. आता भारत आणि इस्रायलचे संबंध वेगळे आहेत, पण प्रत्येकाच्या मनात धाकधूक हीच आहे की आता पुढे काय होणार किंवा कशा पद्धतीने होणार, का युद्ध की असंच काही
गोष्टी चालत राहणार की ट्रेड बंद असणं किंवा सिंधूचा ट्रीटी तोडणं असेल का थेट आमनेसामने होईल? भारतातल्या जनतेला अर्थातच काही ना काहीतरी ह्याच्यामध्ये अशी आपण काहीतरी लष्करी कारवाई करावी अशी प्रकारची भावना आहे आता. कारण इतकी निघृण अशी घटना झालेली आहे की त्याचा मनावरती सगळ्या भारतातल्या प्रत्येक मनावरती त्याचा मोठा असा ठसा उमटलेला आहे. तर त्यामुळे ते असं वाटणं साहजिक आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे अशा प्रकारची कारवाई होणं आवश्यक आहे की ज्यामुळे पाकिस्तान पुन्हा कधी असं काही करणार नाही. आता म्हणजे कोणत्या प्रकारची आपण कारवाई करायची हे अर्थात भारताचं लष्कर, भारताचं सरकार, भारताचं कॅबिनेट हे ठरवतील. त्याच्यामध्ये काही स्पेक्युलेशन करणंसुद्धा मला वाटतं योग्य नाही. धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. बऱ्याच प्रश्नाची उत्तरं तुम्ही दिलेली आहेत. आणि हा नेमका पेच काय आहे आणि जागतिक पातळीवर भारत कुठे आहे, पाकिस्तान कुठे आहे आणि पुढे काय होण्याची शक्यता या संपूर्ण संदर्भामध्ये सुधीर देवरेजी यांनी माहिती दिलेली आहे. परंतु युद्ध असेल, निर्णय असेल, ते निर्णय घेण्याच्या अगोदर भारताला आणि पाकिस्तानला दोघांनाही विचार करावा लागणार आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे. लोकांचा दबाव आहे, जनरेटा आहे, परंतु ते खरंच युद्ध करणं गरजेचं आहे का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कॅमेरामॅन सत्यमसह रामराज शिंदे, NDTV, दिल्ली.